जय गुरु. जय जय गुरु. गुरु. हा. तर कंटिन्यू. आपण काल काल जवळपास ते कृदंत पूर्ण केलेत. त्यामुळे आज आपण पुढचा पाठ बघूया. तर 9वा पाठ मला वाटतं तुम्ही केलेला नाहीये ना त्याच्या आधी, मी नसताना वगैरे. हा. कुठचा आहे नवचा नववा? कम अकंपन नाही केला, नाही केला. अकंपन नाही नाही द्रावणम रव नाही केला. नाही केला ना. हा. तर ठीक आहे. तर आपण आज तो पाठ करूया. कृदंत आता काल जवळपास पूर्ण झालंच होतं. एखादं राहिलं असेल ते तुम्ही वाचून घ्या. हा. आणि जसं मी सांगितलं तसं नुसत्याच आपल्या पुस्तकातलं न बघता व्याकरण विथीचा पण मदत घ्या. ठीक आहे. हे शब्दार्थ कोण वाचेल? थोडे थोडे अर्धे अर्धे. मी सुरू करतो. हो. अकंपन राक्षस का नाम, त्वरमाण शीघ्रता करता हुआ, हो. कथंच किसी प्रकार कठिनता से, सिंह सहनन गेर को सिंह मारने वाला. सिंह संवहनानं. गेर सिंह 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 संहनम. हा. अनुस्वार आहे ना संवहनानं. नन हा आहे ना. संहनन. हा. हा न न हा. हा. सिंह सिंह संहनन गैर हम्म. को मारने वाला. हा. वृत्तायतः गोल और लंबा. कन्यान छोटा. शशि निभानन चंद्र जैसे मुख वाला. पावक अग्नि. हम्म. बापरे, खूप कठीण शब्द आहे. रुक्म पुंखा सोने के पैरों वाला. हम्म. भयकर्षिता भय हम्म. से व्याकुल. हम्म. पुढचं पण घेऊ. हा, दुसरं कोणी वाचतं? मी वाचू का? हा, वाचा. प्रोवाच बोला. बोलला. आणि बोला. इथं हिंदीमध्ये आहे ना. हा, बरोबर बरोबर. हो. हा, बोला म्हणजे अवसादयेत. बोल. हा. हा. अवसादयेत पराभूत कर दे. हा. संहृत्य काय कसं असेल ते. संहृत्य पाहिजे, हत्या नाही ते असं. हा. हे हा, संहृत्य नष्ट करके. हृदयाचा रूप आहे. हा. संहृत्य असं पाहिजे. हा. हा. आणि युद्ध में एक हा. मनाहा एकाग्र मनवाला हम्म. जीवितम प्राण आणि हास्यती छोड़ देगा. हम्म. हम्म. हास्यती छोड देगा. ते हास्यती म्हणजे हस हसणे ना? नाही नाही, हसते नाही आहे, हास्यत. अच्छा. तर ठीक आहे, आपण आता हे एक एक बघूया. प्रमाणस तो कोण सर, एक एक. इथं हा. हास्यती म्हणजे छोड़ देगा. हा. हसती म्हणजे हसतो. मग हा. हसवतोला काय म्हणतात? हसयती होईल ना. हसयत. ओके. हा. हा. हम्म. हा. हा. वाचा. परमाणस ततो गत्वा. पहिला श्लोक वाचा कोणी. वाचू का? हा, वाचा. त्वरमाणः ततो गत्वा हा. जनस्थानात् अकम्पनः प्रविश्य लङ्कां वेगेन रावणं वाक्यम् अब्रवीत्. हा. ठीक आहे, आता काय याचं कसं होईल अर्थ? अर्थ. हा. पण सर, मला ते जनस्थानात, जनस्थान म्हणजे काय म्हणायचं सर? जनस्थान माहिती नाही तुम्हाला? नाही ना. काय बोलतात? खरंच. हा. कोणाला माहिती आहे जनस्थान?
कोणालाच नाही माहिती. नाही, नाही. म्हणजे मला तरी नाहीच माहिती. नाशिक नाही प्रदेशाला सर. जनस्थान म्हणतात ना. कशाला? नाशिकच्या जवळपासच्या भागाला सीता आणि हो राम का? जिथे राहत होते तिथलं. हा, हं? जवळपासचा भाग जिथे सीताराम राहत होते. हा, जनस्थान तर प्रॉपर नाशिक पंचवटी की जिथं सीता आणि राम राहत होते तिथे? हो, पंचवटी वगैरे जो भाग आहे ना तो. पंचवटी. हा. हो. अच्छा. हा. परमा एक मिनिट, एक मिनिट. तू आता काय चाललंय तू यार मला. एक दिवस क्लास कॅन्सल करून आईला हे करता येत नाही थोडं? हॅलो. हा. हा, बोलू का सर? हा, बोला. हा. हा, काय झालं? त्वरमाणः ततो गत्वा. हा. हा, म्हणजे ततः म्हणजे नंतर, परमाणा म्हणजे घाई घाईने, गत्वा म्हणजे जाऊन, हा. जनस्थानापासून म्हणजे ते आता जे पंचवटी, अकंपन नावाचा राक्षस या पंचवटी पासून हम्म. घाई घाईने नंतर जाऊन प्रवेश प्रवेश केला लंकेमध्ये वेगेने, म्हणजे हम्म. अतिशय शीघ्रतेने त्याने लंकेत प्रवेश केला. रावणम वाक्यम अब्रवीत, रावणाला असे वाक्य म्हणजे रावणाला असे म्हणाला किंवा रावणाला वाक्य म्हणाला. हम्म. तर ततः म्हणजे त्यानंतर, त्वरमाण म्हणजे त्वरेने, त्वरित जाऊन, उठून, जनस्थानापासून, कोण करता कोण याचा अकंपन आहे, अकंपन नावाचा राक्षस, जनस्थानापासून त्यांनी लंकाम प्रविश्य म्हणजे लंकेत प्रवेश करून वे हा वेगेन रावणम वाक्यम अब्रवीत. हा, सोपं आहे ना एकदम हे. हा, बरोबर आहे ना? हो सर. कोणाला काही अडचण आहे याची? नाही. हा, नाही ना, मग ठीक आहे, नाही पुढे सर. जाऊया. नाही. नाही ना, सोपं आहे हे वाक्य, एकदम सोपं आहे. बरोबर. हा, आता पुढचं वाचा. दुसरं कोणी वाचा पुढचं. कोण वाचेल? देवी वाच. हॅलो. नको. हा. जनस्थान स्थिता राजन हा. राक्षस बहवो हताः हा. खरश्च निहितः संख्ये कथंचित् काय कथंचिदह मागतः. हम्म. कथंचित अहम आगतः. जनस्थान राजन म्हणजे आगतः. सो जनस्थान स्थिता राजन म्हणजे हम्म. पंचवटीमध्ये थांबलेला राजा. तर बहबो म्हणजे काय? बहव म्हणजे बहवहा. बहवह. हा हा, म्हणजे भरपूर राक्षस हत झाले का, मेले का? ओके. तर आता ही गोष्ट, मारले. हा, तर आता ही कसं आहे माहिती आहे का, तो अकंपन नावाचा राक्षस आहेत ना, तो इकडे जाऊन रिपोर्टिंग करतोय रावणाला. तर तो काय सांगतो की हे राजन, हा, हे राजन, हे संबोधन आहे, राजन हे संबोधन आहे, की हे राजन, हा, अ, ज जनस्थान स्थिता राक्षसाहा, हा म्हणजे जनस्थानात असलेले राक्षस, हा, म्हणजे बहवहा राक्षसाहा हताहा, मारल्या गेलेले आहेत. हा, कोण कोण? खर सुद्धा मारल्या गेला. खरश्च, खर सुद्धा, किंवा आणि खर सुद्धा निहता म्हणजे मारल्या गेला. हा, कथंचित, म्हणजे अहम आगता, मी कसा तरी पळून आलेलो आहे. हे निहतच. संख्या म्हणजे काय? हा, इथं ना मी म्हणजे आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे का संख्या या शब्दाचा अर्थ?
नाही ना. नाहीये. हा. तर याच्यात मी दुसऱ्या पुस्तक म्हणजे याच्यातच बघितला तर संख्याचा अर्थ युद्धामध्ये असं म्हटलेलं आहे. तर बहुतेक असणार पण संख्या म्हणजे युद्धामध्ये. एका एका पाठात होऊन गेलेलं आहे संख्या म्हणजे युद्ध म्हणून. हो ना. हा तेच. हा. तर ते हो. युद्धामध्ये. हा. तर युद्धामध्ये रणभूमीवर रणभूमीवर. रणभूमीवर हा. हा. तर म्हणजे म- खर सुद्धा युद्धामध्ये मारला गेला. हा. संख्ये म्हणजे सप्तमी. हा. आणि कथनचित म्हणजे कसा तरी. इहम म्हणजे हा म्हणजे मी आलेलो आहे मात्र. हा. कथनचित इहम नाही अहम. मी आगता मी आलो. कसा तरी मी पळून आलो असं. हा. असं. ठीक आहे. तिसरा श्लोक वाचा. समजतोय ना अर्थ सगळ्यांना. हो सोपं आहे अगदी. हो हा. सर. हो सर हो. हा. आता दुसरं कोणी तिसरं कोणी वाचा. शोभाताई वाचा. कोण असतंय? पुत्रो दशरथस्याति हा. सिंहसंहननो युवा रामो नाम वृषस्कंधो वृत्तायत महाभुजः हा. पुत्रो दशरथस्याति पुत्र. दशरथाचा पुत्र हा. बरोबर. सिंह एक मिनिट अस्ति. सिंह अस्ति ते अस्ति आहे. हा. पुत्रः हम्म. दशरथस्य अस्ति. सिंहनः म्हणजे काय? ते सिंहाची अस्ति. शिकार करणारा हम्म. राजपुत्र. हा म्हणजे सिंह हम्म. संहनन म्हणजे जो सिंहाचाही शिकार करतो असा. हम्म. नंतर अं, असा आणि कोण कसा आहे तो युवा कोणीतरी तरुण आहे. हा. तो कोण आहे? दशरथस्य पुत्र हा असती. तो दशरथाचा मुलगा सिंहाची पण शिकार करणारा तरुण आहे. बरोबर. राम नाम हं, वृषस्कंधो. त्याचं स्कंध किंवा खांदे कसे आहेत? बैलासारखे असे विशाल आहेत. हा. नंतर वृत्तायत महाभुज. आणि त्याचं भुजा कशा आहेत? त्याच्या बाहू कसे आहेत? तर वृत्तायत म्हणजे गोलाकार आहेत असं. वृत्त आणि आयत. आयत म्हणजे लांबुळक आणि वृत्त म्हणजे गोल. गोल आणि भरीव असे लांब असे त्याचे बाहू आहेत असं. असं तो रामाचं वर्णन करतोय. हा. समजलं याचा अन्वय हम्म. कसा होईल की दशरथस्य पुत्र हा सिंहनः युवा अस्ति. हम्म. हा. किंवा अस्ति एकदम नंतर घ्यायचं. सिंहनः युवा रामो रामो रामः नामः दशरथस्य पुत्रः सिंहनः युवा वृषस्कंदः वृत्तायत महाभुजः अस्ति. असं त्याचं पूर्ण अन्वय होईल. अस्ति शेवटी एकच वाक्य आहे. समजलं. हो सर. परत सांगा. हा. अन्वय असा होईल की दशरथस्य पुत्रः किंवा दशरथस्य युवा पुत्रः सिंहसंवननः वृषस्कंदः वृत्तायत महाभुजः रामः नामः अस्ति. असं. किंवा रामः नामः दशरथस्य पुत्रः सिंहननः युवा वृषस्कंदः वृत्तायत महाभुजः अस्ति. असं. स्कंद वृषस्कंदा म्हणजे वृषस्चा अर्थ काय सांगितलं सर तुम्ही? वृष म्हणजे वृषभ म्हणजे बैल. हा. तर बैलाचे खांदे असे हे असतात ना, विशाल असतात ना म्हणून. अच्छा म्हणजे बैलाच्या खांद्यांसारखे विशाल खांदे असलेला. हो. हा. हं. समजलं. हा. आता पुढचं चौथं कोण वाचेल?
वाचा कोण? अविनाशजी तुम्ही वाचा. विरह ऋतु यशाः ऋतू श्रीमान यशाः. तुल्य बल हा हा विरह ऋतु यशाः श्रीमान तुल्य बल विक्रमः हा. कथं तेन जनस्थानं हम्म, भरच्च सह भूषणः. हम्म, हम्म, हे मला वाटतं रामाची स्थिती आहे असं वाटतं मला. हम्म. म्हणजे राम तो आता वीर परत असून बरोबर. तो तो वीर कसा आहे? हा, वीर आहे. वीर पृथुयशाहा. पृथुयशा म्हणजे पृथू म्हणजे भरपूर. म्हणजे त्याच्याकडे म्हणजे त्याने पुष्कळ यश मिळवलेलं असा तो आहे, यशस्वी. हा हा. यशाहा श्रीमान. हा. श्रीमान म्हणजे परत त्याच्यापाशी म्हणजे सगळे ऐश्वर्य आहे असा. हा. श्रीमान अतुल्य बल विक्रम हा. आणि त्याचं बल आणि पराक्रम हा अतुल्य आहे, कोणाशीच त्याची तुलना होऊ शकत नाही. हम्म. हा. तेन म्हणजे त्याच्याकडून. हा. जनस्थान म्हणजे ज जनस्थानात अ, जनस्थानातले खर आणि दूषण. हे खरासह दूषण, हे जे खरं आणि दूषण, हे जे राक्षस त्यांनी मारले होते ना, ते न हतम. तर इथं जनस्थानम. तर हे असं स्थानम का म्हटलेलं आहे ते मलाही कळलेलं नाही. कारण ही जनस्थानम ही खरं तर द्वितीय आहे ते, नाही का? पण म्हणजे ज जनस्थानम खरश्च सहदूषणा. ऍक्च्युली जनस्थाने पाहिजे किंवा जनस्थानातील असं पाहिजे. म्हणजे द्वितीय म्हटले, म्हणजे जनस्थानाला हा असं म्हटलेलं आहे त्यांनी. पण ते ठीक आहे. पण समजला ते याचा इथे अर्थ? सर श्रीमान, श्रीमान कशासाठी म्हटलंय? म्हणजे श्रीमान म्हणजे त्याला आदरार्थी असं म्हटलंय की? आदरार्थी म्हटलेलं आहे. हा. तो कसा आहे? श्रीमान. म्हणजे श्रीमान. काल आपण बघितलं ना, श्रीमान म्हणजे काय? अर्धा म्हणजे श्रीयुक्त असा. हा. श्री म्हणजे ऐश्वर्य किंवा श्रीमंती. म्हणजे ऐश्वर्याने युक्त असा. नंतर वीर आहे. पृथुयशाहा. भरपूर यश किंवा पृथुयशाहा श्रीमान असं पण होऊ शकतं. म्हणजे भरपूर यशस्वी ज्याला म्हणतो आपण, तो भरपूर यशस्वी त्याची संपादन केलेली आहे. नंतर अतुल्य बल विक्रम हा म्हणजे त्याच्या बलाची आणि विक्रमाची, पराक्रमाची कोणाशी तुलना होऊ शकत नाही असा आहे तो. नंतर तेन त्याच्याकडून जनस्थानम म्हणजे जनस्थानातले खरं आणि दूषण हे राक्षस पण मारले गेलेले आहेत. हा हा. असं आहे. बरोबर. तेन जनस्थानम खरश्च सहदूषणा म्हणजे त्यांनी तुझ्या जनस्थानाचा म्हणजे द्वितीया. हा म्हणजे सॉरी प्रथमा. त्याने हे या सगळ्या प्रथम आहे, खरं दूषण आणि जनस्थान. म्हणजे त्याने जनस्थान, खरं आणि दूषण या सगळ्याचा विनाश केलेला आहे असं. समजलं? म्हणजे आलं का लक्षात? हो सर. हा. जसं आपण म्हणतो ना की म्हणजे शिवाजी जनस्थान महाराजांनी सुद्धा हे झालंय. हा हा. त्याचा त्याच्यावर त्याने विजय प्राप्त केलेला आहे. किंवा रावणाच्या दृष्टीने, राक्षसांच्या दृष्टीने रामाने त्याचा नाश केलेला आहे असं. हा. ठीक आहे. तर हे झाले आपले. पण सर ते रावणाचे ते खर आणि दूषण इथे नाशिक मध्ये काय करत होते? इथपर्यंत कसे पोहोचले? मला रामायण नाही का आठवत? अच्छा, म्हणजे हे तिकडे असल्यामुळे का? हा, आलं लक्षात. की खर आणि जेव्हा दुष्टांना रावणाने दंडकारण्यात रक्षणासाठी ठेवलेले होते. त्याच्यात बरोबर हे बरोबर. आणि जेव्हा विश्वामित्र ऋषींनी जेव्हा दशरथाला सांगितलं की मला तुझी मुलं दे, मला यज्ञ करायचा आहे. हा. तर तेव्हा ऍक्च्युली जनस्थानात नव्हते आले राम आणि लक्ष्मण, किंवा आले असतीलही. पण
विश्वामित्र जेव्हा त्यांना घेऊन गेले ना, तर हा सगळा जो दंडकारण्य प्रदेश आहे म्हणजे आपला महाराष्ट्र आजचा सगळा, नर्मदेच्या खालचा प्रदेश, तर हा सगळा घनदाट अरण्याने भरलेला होता आणि इकडे सगळी राक्षसांची सत्ता होती. हा, दंडकारण्य म्हणजे अगदी घनघोर अरण्य होतं तेव्हा. हम्म. हे जनस्थान वगैरे. आणि मग विश्वामित्र तिथल्या ऋषीमुनींना जंगलामध्ये खूप त्रास व्हायचा, म्हणून विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन आले, मागून घेतलं त्यांनी दशरथाला, आणि मग त्यांच्याकरवी त्यांनी खरं आणि दूषण यांचा वध करवला. अच्छा. हा, प्रवेश लेवल मध्ये ह्याचा एक पाठ होता बघा. तर तुम्हाला आठवत तो त्राटिका वध करवला, मग खरं आणि दूषण त्यांचा वध करवला, बरोबर. हे सगळं रामाने, हा आधीचा जो पराक्रम आहे, तर हा हा सांगतोय त्याला अकाउंटर. ठीक आहे. तर आता पुढचं 5वा श्लोक वाचा. मी वाचू का? वाचतो कोणी वाचत नसेल तर? मी नाही नाही, वाचतो वाचाय, रिपीट नकाच करू, दुसऱ्याने कोणीतरी वाचायला पाहिजे. मी मी वाचतो वाचतो सर. हा, मी वाचा. वाचतोय. वाचा, रवींद्र वाचा. तस्यानुरूपो बलवान रक्ताशो दुदुम्भिस्सवना कनीया लक्ष्मणो नाम भ्राता शशीनिभाननः. हम्म. तस्यामुळे त्याच्यासारखाच रूपवान आणि बलवान असं का? हम्म. हम्म. रामासारखाच म्हणजे हम्म. रक्ताशो दुंदुभिस्तवन. हम्म. दुंदुभिस्तवन हम्म. काय अर्थ दिलेला नाही. रक्ताशो म्हणजे रक्ताक्षो. हम्म. तर रक्ताक्षो. हा, रक्त अक्ष, अक्ष म्हणजे काय? अक्ष म्हणजे डोळा, डोळे, नाही का? डोळा. रक्ताक्ष म्हणजे लाल डोळ्यांचा. अच्छा. हा, लाल तर डोळ्यांचा. याचा अर्थ अच्छा. असा होईल, त्याचा हा अनुरूप असा बलवान, म्हणजे दोघांनाही वर्णन बलवान. लागू होतं. हा, तो कसा हा. आहे? बलवान आहे, लाल, उग्र असा लाल डोळ्यांचा आहे. हा, दुंदुभी स्वनहा, दुंदुभी म्हणजे नगारा. हम्म. त्याचा आवाज कसा आहे? नगारासारखा असा, ज्याला असा भरदार आवाज म्हणतो ना आपण, तसा आहे त्याचा जोरदार आवाज, आवाज. भरदार. हा. हम्म. नंतर कनियान, त्याचा अनुरूप असा कनियान, कनियान म्हणजे छोटा, लहान धाकटा, लहान. धाकटा. लक्ष्मण हा नाम भ्राता आहे, की जो शशी निभानना. हा, शशी निभानना म्हणजे काय म्हटलेलं त्यांनी? चंद्राप्रमाणे मुख चंद्रासारखं. असलेलं. चंद्र, हा, चंद्रासारखं सुंदर असं मुख आहे त्याचा. असा लक्ष्मण नावाचा भाऊ आहे, त्यालाच अनुरूप असा तो सुद्धा बलवान आहे. त्याचे जसे लाल डोळे आहेत त्याच्यासारखेच, म्हणजे सारखेच दोघांनाही वर्णन आहे. हा. हम्म. आणि दुंदुभी सोना म्हणजे दोघांचे असे घनघोर आवाज आहे, तसे भरदार. ठीक एक आहे. लक्ष्मणाचं वर्णन आहे का सर, का दोघांचं आहे? हे दोघांचेही हे वर्णन आहे लक्ष्मणाचं ऍक्च्युली. वर्णन त्यांनी केलंय का? हा. अच्छा. हम्म. भ्राता तस्य म्हटलं ना, अन भ्राता म्हणजे भाऊ हा, वगैरे म्हणजे असं. असं लक्ष्मणाला असं तसं वाटतं ना. हा, तस्य म्हणजे त्याचा, त्याला, त्याचा हा, त्याला अनुरूप, अनु, तसा, हा. त्याचा त्याला अनुरूप. अनुरूप, हा असं म्हणायचं याला. त्याचा अनुरूप असा धाकटा लक्ष्मण नावाचा भाऊ बलवान आहे, लाल डोळ्यांचा आहे, भरदार आवाजाचा आहे. हा, आणि चंद्रासारखं त्याचं मुख आहे, असं सुंदर असं. ठीक आहे. पुढचं वाचा, दुसरं कोणी? सतेन, कोण वाचेल? तर तेन सह संयुक्तः हम्म. पावके नाल नानिलो पावके नानिलो यथा हम्म. श्रीमान राजवरस्तेन जनस्थानं निपातितम. स हम्म. तेन सह म्हणजे त्याच्या
त्याने त्याच्या बरोबर हम्म, संयुक्त हम्म, म्हणजे त्याच्या सहयोगाने असं म्हणायचंय का असं वाटतंय मला. हम्म, हम्म. पावकेना नीलो पावकेन पावकेना अनिलः पावकेन हा अनिलः हा. यथा हम्म, पावकेन अनिलः हम्म. अनिलो अनिल म्हणजे आणि अनिल म्हणजे अनिल वारा ना. म्ह- अनिल म्हणजे वारा. वारा. हम्म, हा पावकेन म्हणजे अग्नी 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 प्रमाणे. हा अग्नी बरोबर. अग्नी. अग्नी पावक म्हणजे अग्नी. वारा या अग्नी आणि वारा म्हणजे वायू सारखे तेजस्वी असं म्हणायचंय का त्यांना त्या अग्नीसारखे तेजस्वी असं. नाही नाही नाही, सांगतो. काय इथं ना श्रीमान राजवरहा हे त्यांचं विशेषण आहे. तर हे दोघं जे कसे आहेत हे, हा, तो म्हणजे किंवा राम श्रीमान आहे म्हणजे अत्यंत म्हणजे ऐश्वर्ययुक्त असा. हा राजवरा म्हणजे सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ. वर म्हणजे श्रेष्ठ, सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ असलेला हा. त्यांनी काय केलेलं आहे? सहा. श्रीमान राजवरा सहा. हा. कसं? पावकेन सह अनिल हा यथा. जसं अग्नीबरोबर जेव्हा म्हणजे एखादा अग्नी असतो आणि त्याला जेव्हा वाऱ्याचं सहाय्य मिळतं तेव्हा कसं होतं? अग्नीचा एकदम भडका होतो ना. हा. तर तसंच त्यांनी त्याचा जो लक्ष्मण आहे त्याच्याबरोबर म्हणजे त्याची आवाज म्हणजे नेटवर्क गेलं माझं. हा. तर हॅलो. हा, तो राम कसा आहे? तर श्रीमान ऐश्वर्य संपन्न राजवरहा राजांमध्येही श्रेष्ठ असा तो. हा. तेन सह संयुक्ता लक्ष्मणासह जेव्हा संयुक्त होतो तेव्हा तो पावकेन सह अनिलहा यथा. किंवा ती जोडी कशी होते? अग्नी आणि वारा यांची जोडी झाल्यावर जसा धमाका उडतो तशी त्यांची जोडी आहे. हा. आणि त्यांनी काय केलं मग? जनस्थानम निपातितम. आणि त्या दोघांनी मिळून जनस्थानाचा निपात केला. असं. अच्छा, सॉरी सर मध्ये माझं हे कट झाला नेट. हा. मग समजलं ना मी काय म्हटलं ते? तुम्हाला ऐकलं? हो, हा. आलं ऐकू आलं. हा. श्रीमान राजवरहा सहा. हम्म. तेन सह संयुक्त पावकेन पावक. सह अनिलहा यथा. म्हणजे हम्म. हा जो ऐश्वर्य संपन्न आणि राजांमधला श्रेष्ठ रामाबरोबर जेव्हा संयुक्त लक्ष्मण संयुक्त होतो तेव्हा त्यांची जोडी ही अग्नी आणि अग्नीसह वायू. वायू, हा, किंवा वारा त्यांची जशी जोडीने धुमाकूळ होतो तशी होते. आणि यांनी जनस्थानम निपातितम. तर त्यांनी जनस्थानाचा निपात केला. निपात केला. हा. हम्म. ठीक आहे, पुढचं वाचा. 18वं कोण ते वाचेल? निपात म्हणजे काय? सर नाश का सर? सर निपात नि म्हणजे काय? नाश का सर? निपात म्हणजे निःशेषेण पतन असं. पात म्हणजे पाडणे. तंत्र हा. हा. म्हणजे म्हणजे पापी लोकांचं काय किंवा असं काय नाही ना? म्हणजे राक्षसांना मारणं वगैरे असं पापी काही नाही, नाही ना? पात म्हणजे हरवणे किंवा हा, नाश करणे असं. हा. हा. ओके, पाडणे. म्हणजे ओके ओके हा. ओके, थँक्यू. पतधातूचं पात असं. हा. पुढचं वाचा. शरारामेण. वाचू का मी? हा, सर वाचा. मी वाचू? शरारा. हा वाचा. हा. शरारामेण तू सृष्टा रुक् रुक्म रुक्मपुंडा पतत्रिणः. ते सर बरोबर आहे ते? कारण ते खूप सारे जोडाक्षर आहे. सर्पाः पंचानना भुक्त्वा रक्षयन्ति स्म राक्षसान्. हा. ते पतत्रण. शरारामेण हा. रामेण म्हणजे रामाकडून तृतीया. रामाकडून
हा हा उत्सृष्टा शरा शराः हा हा म्हणजे बाण का? शरा म्हणजे शराः शराह. म्हणजे बाण. हा तू हम्म. म्हणजे तू पण सोन्याची उत्कृष्ट. पिसे असलेला हा सोन्याची रुप पिसे असलेला. हा पिसे असलेला बाण हा पतत्रीण हा म्हणजे हम्म. पतत्रीण हा म्हणजे पतत्रिणः म्हणजे पाडतो असं असेल. हा पतत्रिण आधी दिलेला नाही आहे ना पाडतो इथं. की सोडतो म्हणजे बाण. नाही उत्सृष्टा म्हणजे सोडतो. हम्म. अच्छा. हा हा सर्पाः पंचानना म्हणजे 5 तोंड असलेला सर्प हा असं का? बरोबर. भुक्त्वा रक्षयन्ति स्म राक्षसान् हम्म. म्हणजे अं, हम्म, 5 तोंड असलेला साप रक्षण करतो राक्षसापासून असं. नाही 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 भक्षयंती आहे ते. त्याचं काय आहे सांगतो की हम्म, रामाचे बाण हम्म, कसे आहेत. रामाने सोडलेले बाण पण कसे असतात तर रुक्म हम्म, पुंखाहा म्हणजे सोनेरी पिस लावलेली अशी त्याचे बाण असतात. हा आणि हम्म, ते हा म्हणजे कसं आहे माहिती का तर पतत्रिणा म्हणजे टोकं त्याची. हा आणि हम्म, बाणाचे जे अणुकुचीदार टोकं आहे ना त्याला पतत्रिणा हा असं हम्म, म्हटलेलं आहे. शरा हा म्हणजे पूर्ण बाण. हा त्याला समोर हम्म, जी टोकं असतात अणुकुचीदार त्याला म्हटलंय पतत्रिणा हा. रुक्मपुंखा म्हणजे मागच्या भागाला त्याला सोनेरी पीस आहेत. पण ते कसे आहेत ती पंचानना म्हणजे पंचमुखी सर्प 5 तोंड असलेला साप होऊन ते हा राक्षसां भक्षयंती स्म म्हणजे भक्षयंती स्म म्हणजे भूतकाळ. हा राक्षसांना. हा अभक्षयत सारखं. हा तर तसं भक्षयंती हम्म, स्म लावलं की भूतकाळ होतो ना. तर तसं ते 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 बाण म्हणजे जणू कसे झाले तर त्यांनी जे सोडलेले बाण होते रामाने ते सर्पमुखी बाण किंवा असे तर ते जणू 5 तोंडाचे साप होऊन त्यांनी राक्षसांना खाऊन टाकलं असं. ओके. हा समजलं. हा हम्म. पुढचं वाचा. परत एकदा सलग सांगा ना. बर हा रामेण ते तू रक्त पोळी रुक्मपुंखा. हा रुक्म रूपपुंका. हा रुक्मपुंखा म्हणजे सोनेरी रुक्मपुंखा पिसं असलेला. हा सोन्याचे पीसेस. हा सोनेरी पिसं असलेले. हा रामेण तू रुक्मपुंखा पतत्रिणः उत्सृष्टा. हा हा किंवा रामेण तू शराः उत्सृष्टा. हा मग रुक्मपुंखा पतत्रिणः म्हणजे ते सगळे अणुकुशदार टोकं सोनेरी पिसं आणि अणुकुशदार टोकं ते सर्पहा पंचानना भूतवा ते जणू 5 तोंडाचे साप होऊन भूतवा म्हणजे होऊन हा त्यांनी राक्षसांना खाऊन टाकलं. हा भक्षयंती स्म असं. स्म म्हणजे भूतकाळ. भक्षयंती वर्तमान काळ पण त्याला स्म लागलं की भूतकाळ होतो. हा पुढचं वाचा. मी येन वाचू ये सर. हा वाचा. येन येन च गच्छन्ति राक्षसा भयकर्षिताः तेन हा तेन स्म पश्यन्ति राम रामम् एव अग्रतः स्थितम्. हा येन येन म्हणजे जेथे जेथे राक्षस येथे जातात. येणं येणं नाही जाने जाने येणं हा जाने 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 का जेथे जेथे ज्याने जान. हा हा तर म्हणजे जसे जसे हा किंवा जसे जेथे जे जसे हा 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 म्हणजे जसे जसे असं ज्याने ज्याने पण चालेल. हा जसे ज्याने जसे ज्याने किंवा राक्षस जातात तिथे ते भयभीत होतात का भयकर्षिता. नाही 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 असं याचा अर्थ असा आहे भयकर्षिता हा राक्षसा हा येन येन च हा गच्छन्ति म्हणजे जिकडे तिकडे जातील किंवा अच्छा जसे जसे जातील हा जातात तिथे जसे तस जसे हा 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 तेन हा तेन पुढचं हा तर स्म तेथे पश्यन्ति तसे तसेच हा राम रामम एव अग्रता स्थितम रामम पश्यन्ति एव स्म. अग्रतः स्थितम म्हणजे रामाला ते समोर पाहतात का.
म्हणजे तिथे त्यांच्या समोर राम उभा होता असं. ते जिकडे रामच पळायचे. दिसायचा त्यांना, म्हणजे रामच. हा, बस बस. अच्छा. हा हा, म्हणजे ते ज्या ज्या मार्गावर किंवा जिथे जिथे ते जायचे समोर रामच दिसायचा त्यांना, हा वाट म्हणजे अडवून परत ते समोर. ते इकडे तिकडे फिरल्यावर समोर परत राम समोर त्यांच्या हजरच असायचं असं. हा हा. हो. संताजी धनाजी सारखं का? संताचे धनाजी सारखं, बरोबर. 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 हम्म. तस्या अनुरूपी. हा, हे वाचास. हा. व अरे हे राहिलं का बलवस्तु. आपलं? आपण पुढचं गेलं मला वाटतं एकदम, नाही का? नाही केलं आपण ते. हे अरे, 9 केलं पासन. केलं. 8वं झालं आता, 9वं. नाही, हे तस्यानुरूपी बलवान हे झालं का आपलं? केलं केलं हा, केलं झालं केलं. झालं, हा चाललं बरोबर. ना? झालं झाले. झालं. हो हा झालं. 8. हा. ठीक आहे. अकंपनम. हा, हे वाचा 9. अकंपनम. अकंपनवचः श्रुत्वा हा. रावणो वाक्यं ब्रवीत् जनस्थानं गमिष्यामि हन्तु राम सलक्ष्मणम्. हम्म. म्हणजे अकंपनाचे वचन ऐकून हम्म. रावण म्हणाला, वाक्य म्हणाला किंवा म्हणाला. हा. जनस्थानाला मी जाऊन राम जाईन. आणि लक्ष्मणाचे हत्या हंतुम करण्यासाठी हंतुम. हा. म्हणजे हा. हंतुम म्हणजे मारण्यासाठी हम्म. जनस्थानमला जातो. मी राम जनस्थानाला लक्ष्मणाची जातो. जाईन. जातो. जाईन जाईन जाईल. हा गमिष्यामी जाईन. हा जाईन. हा. तर पुढचं वाचा. अथ सर एवं हे जनस्थान म्हणजे काय? मी थोडं लेट जॉईन केलाय. 2 हा, माझे श्लोक नाशिकच्या गेले. खूप जवळ आहे. हा, ठीक आहे. तर जनस्थान म्हणजे हॅलो. आता. हा, ऐकू हा. येतंय माझं? हो हो ऐकेलंय. हा. तर पूर्वी हम्म, जो दंडकारण्य जो प्रदेश होता, म्हणजे नर्मदेच्या हम्म, खालचा भाग सगळा. नर्मदा किंवा हम्म, नर्मदा म्हणण्यापेक्षा तापीच्या खालचा, गोदावरीच्या खालचा भाग असा, तर त्याला दंडकारण्य हम्म, प्रदेश म्हणतायचं. अजूनही म्हणतात म्हणजे, हम्म, नाही का? हम्म. हम्म, तर हम्म, त्यालाच पूर्वी जनस्थान म्हणायचे. हा, कारण त्याच्या खूप आधी जनस्थान होतं ते, पण नंतर राक्षसांनी तो पूर्ण प्रदेश काबीज करून त्याचं घनदाट अरण्य म्हणजे लोकांना हाकलून दिलं होतं. म्हणजे पूर्वीचं जे जनस्थान होतं तिथं दंडकारण्य, मग त्याला लोक म्हणायला लागले. हा, नाव हम्म, जनस्थान असलं तरी. तर हे सगळं राक्षसांचा प्रदेश, ताब्यात हा प्रदेश होता. आणि हम्म, रावणाने हर, दूषण, त्राटिका या राक्षसांना तिथे ठेवलं होतं. की कारण काय, की आपली जी आर्य संस्कृती जी जास्त करून होती ती वरती होती, म्हणजे राम वगैरे सगळे अयोध्या वगैरे तिकडचे, हा, उज्जैनीपर्यंत. पण खाली कोणी यायचं नाही. हा, तर रावणाने हम्म, तिथे खर, दूषण. तर जनस्थान म्हणजे नाशिक आणि सभोवचा भाग. तुम्हाला माहिती आहे का, तो जनस्थान पुरस्कार देतात, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे ना, दरवर्षी कुठल्या तरी साहित्यिकाला एका दरवर्षी जनस्थान पुरस्कार दिला जातो, वि. वा. शिरवाडकरांच्या नावे. हम्म, बरोबर. तर ते जनस्थान म्हणजे हम्म, वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज ते नाशिकचे होते ना, म्हणून त्या पुरस्काराचं हम्म. नाव जनस्थान पुरस्कार असं ठेवलंय. तर जनस्थान म्हणजे नाशिक. हं. ओके ओके. ओके समजलं सर. नाही तर या श्लोकामध्ये रावण स्वतः मारायला जाईल असं म्हणतो ना. हा, तर इथं आता म्हणतोय रावण म्हणतो की हे सगळं अकंपनाचं बोलणं ऐकून की आता मीच जातो असं. हा, हं. तर आता ओके. हा, आता पुढचं वाचा. वाचा. मी वेळ वाचू होत का? आली सर. हा, कोणी वाचा. हा. अथ अथ एवम् उक्ते वचने हम्म. प्रोवाच इदम् अकम्पनः हम्म. शृणु राजन् यथावृत्तं रामस्य बलपौरुषम्. हम्म. अ, असं म्हणजे अथ एवम उक्ते म्हणजे रावण त्याला म्हणालेला ते ऐकून का? नाही नाही. अकंपन म्हणाला. म्हणजे हा. रावण जे बोलला ते ऐकून हा पुन्हा त्याला उत्तर दिलं ना यांनी, हा. प्रोवाच हा, म्हणजे बरोबर बरोबर. अकंपन. अथ शृणु एव म्हणजे राजन. हा, हे राजा हा, ऐक. हा, हे राजन हा शृणु. ऐक राजा किंवा हा. राजन ऐका. हा. यथावृत्तम रामस्य बलपौरुषम.
हा म्हणजे रामाचं जे